टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एका व्यासपीठावर येत आहेत आणि त्याचा उत्साह जो आहे तो नाशिकमध्ये बघायला मिळतोय। नाशिकमध्ये मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। एकमेकांना पेढे भरवले जात आहेत आणि एकत्रितरित्या हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते आता घोषणाबाजी करत मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी जे आहेत ते मनसैनिकांना पेढे भरवत आहेत आणि असं हे अद्भुत असं चित्र जे आहे ते या ठिकाणी नाशिकमध्ये बघायला मिळतंय। अण्णा, आज एकमेकांना पेढे भरवले जात आहेत, ऐतिहासिक असा क्षण आहे। कदाचित आम्ही सुद्धा हा क्षण पहिल्यांदा अनुभवतोय। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव सेना आज एकत्र आलेल्या संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालेला आहे। दोघं भाऊ एकत्र झाल्यामुळे राजसाहेब आणि उद्धव साहेब आज आम्हालाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालेला आहे। कारण महाराष्ट्र हा खूप वनवासात होता। महायुती सरकारने खूप हुकुमशाही, दडपशाही, दादागिरी, गुंडागिरी, बलात्कार करणारे आपले सलमान कुत्तासारखे लोक पक्षात घेऊन, सलीम कुत्तासारखे लोक पक्षात घेऊन दादागिरी करतात, गुन्हे दाखल होतात, लगेच पक्षात घेतात। अशा नालायक महायुती सरकारला धडा शिकवण्यासाठी मराठी माणूस संपूर्ण महाराष्ट्रातला एक झालेला आहे आणि दोघे बंधू एकत्र झाल्यामुळे आपण बघितलं असेल घाबरून 2 GR रद्द केले आणि आज मोठा आनंद, ऐतिहासिक क्षण, ऐतिहासिक दिवस आजपासून सुरू झाला आहे। आज महाराष्ट्राचा वनवास संपलेला आहे आणि विजयाकडे वाटचाल आहे। जय महाराष्ट्र। आज आपण बघतोय की दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं, आदरणीय राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले पाहिजे। 3 वर्षापूर्वी पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून खोके घेऊन हे जे आमदार, खासदार, गद्दार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांनी जो घात केला, आता हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे कर्जबाजारी केलेलं हे राज्य हे 100% या राज्याच्या रक्षणासाठी, मराठी अस्मितेसाठी, महाराष्ट्राचे जे 3 तुकडे करायचे यांना विदर्भ, मराठवाडा, मुंबई केंद्रशासित हा घालू दिला जाणार नाही। आज अण्णांनी सांगितलं की नाशिकची काय परिस्थिती, येणारा काळ हा सुगीचा काळ राहील। आपण बघतोय की दोन्ही बंधू एकत्र येतात। महापालिका निवडणुकांवर काय परिणाम होतो? निश्चितच खूप मोठा परिणाम होणार आहे। आपण बघितलं की मराठी माणूस हा एकवटल्यानंतरून महाराष्ट्रात कुठल्या परिस्थितीत ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येणार आहे याच्यातली परिस्थिती फार वेगळी राहणार आहे। इथे जे आता आतंक माजवलेला आहे ज्या महायुती सरकारच्या काही लोकांनी, त्या लोकांचा तो आतंक मोडण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना बरोबर मिळून करणार। ठाकरे गटाच्या महानगर प्रमुखपदी कालच तुमची नियुक्ती झालेली आहे। आज तुमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे, कारण तुमची नियुक्ती झाली आणि दुसऱ्याच दिवशी हा एक मोठा मेळा मुंबईत होतोय। काय भावना आहे? खरं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताला जे हवं होतं ते आज घडतं आहे आणि इतिहासामध्ये याची नोंद होणार आहे। आणि मी सर्व महाराष्ट्राच्या मराठी जनतेला एवढंच सांगू इच्छितो की आजचा क्षण आणि आजपासून जे पुढचे दिवस आहे ते सोन्याचे दिवस महाराष्ट्राला मिळणार आहे। आपण बघतोय की कार्यकर्ते, अनेक युवा कार्यकर्त्यांची काय भावना? खरं तर तब्बल 20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहे आणि याचा सर्व महाराष्ट्रातील जनतेला आनंद आहे आणि तो आनंद उत्सव या ठिकाणी आम्ही पेढे वाटून एकमेकांना पेढे भरून या ठिकाणी साजरा केला आहे आणि खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सगळे हा क्षण आलेला, त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच याचा आनंद आहे। मला काय सांगाल, आज तुम्ही सगळे कार्यकर्ते अनेक वर्षांनंतर कदाचित एकत्र असाल? जो महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा जो बट्टेबोळ झालेला होता त्या राजकारणाला आजपासून 100% आळा बसणार आणि मराठी माणसाला न्याय मिळणार, नाशिककरांना न्याय मिळणार। एकमेकांना पेढे भरून, एकमेकांना मिठ्या मारून हे मनसैनिक असतील, उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक असतील, हे आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि त्यामुळे एक अत्यंत आनंदाचा क्षण जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।